तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दक्षिण मध्य मुंबईतून आपल्यासोबत शुभम उमाळे हे जोडलेले आहेत, तर पालघरमधून जयराज राजीवडे जोडलेले आहेत। सुरुवातीला जाऊया मुंबईत। शुभम, गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये जोरदार प्रचार सुरू होता, काय महत्त्वाचे मुद्दे होते प्रचारामध्ये? अर्थात बरोबर जगदीश, बघायला गेलं तर देशातील 5व्या टप्प्यातले आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातले मतदान जे आहे हे 20 मे रोजी होणार आहे आणि आताच जे आहे प्रचारांच्या तोफा थंडावलेल्या आहेत। जोरदार प्रचार मुंबईमध्ये दिसून आला आहे। महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे मोठ्या मोठ्या सभा देखील झालेल्या आहेत आणि छोट्या सभा झालेल्या आहेत। मतदार जे उमेदवार आहेत ते पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते। मागील 1.5 महिन्यांपासून जो आहे प्रचार सुरू होता काही ठिकाणी। आपण बघायला गेलं तर महायुतीमध्ये काही उमेदवार जे आहे हे उशिराने घोषित झाले, त्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरण सुद्धा दिसून आलेलं होतं। पण नेमकं आता मतदार राजा 20 तारखेला परवा सकाळी जाऊन मतदान करणार आणि त्यानंतर सर्व उमेदवारांची भविष्य जे आहे ते मतदान पेटीमध्ये जमा होणार, जे 4 जूनला बाहेर येणार। जगदीश, शुभम, तुम्ही असेच जोडले गेले राहा। जाऊया पालघरमध्ये। पालघरमधून आपले प्रतिनिधी जयराज आपल्यासोबत जोडलेत। जयराज, पालघरमध्ये खरं तर तिरंगी लढत होतीये, काय महत्त्वाचे मुद्दे प्रचारामध्ये होते? कशा प्रकारे गेल्या काही दिवसात पालघरमध्ये प्रचार सुरू आहे? नक्कीच जगदीश, आपण पाहायला गेलं तर येत्या 20 तारखेला 2024 लोकसभेचं मतदान आहे आणि एकूण पालघरमध्ये पाहायला गेलं तर पालघरमध्ये तिरंगी लढत आहे। पालघरमध्ये आपण पाहायला गेलं तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील, भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर हेमंत विष्णू सावरा व उबटाच्या भारती कांबडी या अशा 3 तिरंगी लढत पालघरमध्ये पाहायला मिळणार आहे। तर एकूणच पाहायला गेलं तर उबटामधून ते खुद्द उद्धव ठाकरेंनी पालघर असो, बोईसर असो किंवा वसई असो या तिन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या। तर भाजपचं पाहायला गेलं तर केंद्रातून मातब्बर नेते जे होते केंद्रातून ते वसई विरार आणि पालघरमध्ये प्रचार सभेसाठी आले होते आणि स्थानिक पक्ष म्हणायला गेला तर बहुजन विकास आघाडीने स्वतः आपल्या स्वबळावरती प्रचार केलेला आहे। कोणताही नेता किंवा कोणताही स्टार प्रचारक न आणता इथे आपला प्रचार केलेला तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का जगदीश, का आता ही पालघरची जनता कुठे आपला मतदान करते, कुठल्या पक्षाला आपला नेता निवडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। कारण की पालघरमध्ये अतिशय दुर्गम भाग असल्या कारणाने जवाहर मोखाडा या बाजूला आपण पाहिलं गेलं तर अतिशय दुर्गम भाग असल्या कारणाने तिथला विकास कुठेतरी थांबलेला पाहायला मिळाला, असे विरोधकांकडून प्रचारामध्ये सांगण्यात आलेले आहे। ते पाहायला महत्त्वाचं ठरणार आहे का येत्या 20 तारखेला मतदार राजा आता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जगदीश जी, जयराज, तुम्ही असेच जोडले गेले राहा। पुन्हा एकदा जाऊया शुभमकडे। शुभम, खरं तर मुंबईमध्ये मतदानाच्या प्रचाराच्या वेळेस मोठ्या संख्येने सर्वच पक्षाचे बडे नेते हे प्रचारामध्ये उतरले होते। नेमकी प्रचारामध्ये कुठल्या पक्षानं आघाडी घेतली होती? काय चित्र होतं ग्राउंडवर? अर्थातच बघायला गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष टाकलं होतं। सुरुवातीपासूनच जेव्हा विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होते त्यावेळेस पासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली होती। प्रचारांचा धडाका त्यांनी लावला होता आणि कालच जसं आपण बघू शकतो दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मनसेसोबत जी आहे एक सभा पार पडली होती। त्यामुळे मोदी इम्पॅक्ट जो आहे मुंबईमध्ये दिसून येत आहे शक्यतोवर, आणि असं सुद्धा बघायला दिसून येत आहे की मोदींच्या येण्याने आणि त्यांचा जो रोड शो झाला होता त्यामुळे कुठेतरी मुंबईतील मतदार हे महायुतीला आणि सोबतच शिवसेना भाजप यांच्या उमेदवारांना मतदान करतील असं एक चित्र जे आहे स्पष्ट दिसून येत आहे। पण सोबतच बघायला गेलं तर महाविकास आघाडी पण कुठे कमी नाही पडली आहे। महाविकास आघाडीने सुद्धा बऱ्याच सभा घेतलेल्या आहेत। सोबतच उद्धव ठाकरे स्वतः ग्राउंडवर उतरून सभा घेत होते, शरद पवार त्यांच्या जोडीला होते, अगदी दिल्लीवरनं अरविंद केजरीवाल देखील आले होते, त्यांची सभा झाली होती। अशा भरपूर मोठ्या प्रमाणात केंद्रातनं लोक आले देखील होते आणि महाराष्ट्रातनं रोज सभा सुरू होत्या। म्हणजे दिवसाला 5-5, 6-6 सभा प्रत्येक उमेदवाराच्या या मुंबईमध्ये आणि सोबतच ठाण्यामध्ये दिसून आल्या होत्या। जी जगदीश, जी, शुभम, तुम्ही असेच जोडले गेले राहा। जाऊया नाशिकमध्ये। नाशिकमधून आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्यासोबत जोडलेत। किरण, नाशिककडे साऱ्यांचं लक्ष लागलंय, नाशिकमध्ये तिरंगी लढत होतीये, काय प्रचारामध्ये महत्त्वाचे मुद्दे होते? गेल्या काही दिवसात कसा प्रचार झालाय आणि एकंदरीतच नाशिकमध्ये तिरंगी लढत असल्यामुळे साऱ्यांचं लक्ष आहे? तर 5व्या टप्प्यातील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीचा प्रचार आज संपल्याचा आपल्याला बघायला मिळतोय आणि अखेरच्या दिवशी खरं तर वेगवेगळ्या पक्षाच्या जे दिग्गज नेते आहेत त्यांनी नाशिकमध्ये जे हजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यामध्ये एकूणच बावनकुळे असतील, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले, पंकजा मुंडे अशा विविध नेत्यांनी नाशिकमध्ये जे हजेरी लावून आपापल्या जे उमेदवारांसाठी सभा घेतल्या, प्रचार केला। खरं तर पहिल्यापासूनच नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकची जागा ही अत्यंत चर्चेत राहिलेली होती। महायुतीकडनं नाशिकच्या जागेवरती तिन्ही पक्षांकडनं दावा केल्यानंतर हा जो आहे तो पेच खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता। अगदी
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकची जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती. अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण महाविकास आघाडीकडनं 1 महिना आधीच ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेलं होतं. अशा वेगवेगळ्या कारणामुळे नाशिकची ही जी संपूर्णपणे निवडणूक आहे ती कुठेतरी गाजल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आणि प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. आज सुद्धा जे आहे प्रचार एकूणच रॅलीवरती सगळ्या उमेदवारांनी भर दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आणि आज हे दिग्गज नेत्यांनी नाशिकमध्ये जे आहे ते हजेरी लावल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. अगदी 2-3 दिवसांपूर्वी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन नाशिक आणि दिंडोरी लोकसभासाठी प्रचार केला. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, अशा अनेक जे दिग्गज नेत्यांनी येऊन नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केलेला आहे. आता संपूर्णपणे प्रचार संपलेला आहे आणि 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया ही पार पडणार आहे. नाशिकचा जर आपण विचार केला तर 20 ते 21 लाख लोक मतदान करणार आहेत आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 18 ते 19 लाख लोक मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडनं सुद्धा आता संपूर्णपणे नियोजन हे करण्यात आलेलं आहे आणि प्रचाराचा आज अखेरचा जो हे दिवस आज संपलेला आहे. त्यामुळे आता मतदार कुणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं असेल. जी, मात्र किरण, नाशिकमध्ये बघितलं तर शांतिगिरी महाराज हे जे आहेत हे चेंज मेकर ठरणार आहेत. हा फॅक्टर महत्वाचा असणार आहे. शांतिगिरी महाराजांचा नेमका नुकसान कुणाला होणार आहे, महायुती की महाविकास आघाडी? अगदी बरोबर आहे. शांतिगिरी महाराजांनी सुद्धा आपली उमेदवारी हे कायम हे ठेवल्याचं बघायला मिळालं. शांतिगिरी महाराजांना अनेक भाजपच्या नेत्यांनी जाऊन हे थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा केली. पण महाराज हे थांबलेले नाहीयेत. लढायचं आणि जिंकायचं हे वाक्य घेऊन शांतिगिरी महाराज यांनी या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे उतरलेले आहेत. खरं तर एक मोठा वर्ग भक्त परिवार जो आहे तो महाराजांच्या मागे आहे. त्यामुळे या संपूर्ण गोष्टींचा फटका जो आहे तो महायुतीला असेल अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त होत आहे. नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये चौरंगी लढत आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आणि वंचितने सुद्धा या निवडणुकीमध्ये जे उतरल्याचं आपण बघितलेलं आहे. आणि एकूणच महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीचा चौरंगी जो लढत आहे तो नाशिकमध्ये काही होताना बघायला मिळतोय. त्यामुळे चुरशीची ही संपूर्णपणे लढत राहणार आहे. त्यामुळे 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 4 जूनला मतमोजणीची प्रक्रिया आहे. त्यामुळे नेमकं नाशिककर आणि हे मतदार कुणाला कौल देतात हे बघणं महत्वाचं असेल. जी, किरण, तुमच्याकडून मला दिंडोरीची सुद्धा माहिती घ्यायची आहे. दिंडोरीमध्ये कसा प्रचार सुरू होता, थोड्या वेळात तुमच्याकडून ती माहिती घेऊच. तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत मुंबईतून महेंद्र जोईल जोडलेले आहेत, उत्तर मध्य मुंबईतून जोडलेले आहेत. महेंद्र, या ठिकाणी प्रचारात महत्वाचे मुद्दे कसे होते, गेल्या काही दिवसात या ठिकाणी कसा प्रचार झालाय? जगदीश, जेव्हापासून उमेदवारी निवडणुका जेव्हा उमेदवारांची नावं जाहीर झाली त्यापासूनच प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हा निवडणुकीचा जो प्रचार आहे तो सुरू केला होता. आणि ज्यात आज शेवटचा टप्पा होता, शेवटचा आज प्रचाराचा दिवस होता. आणि आजही जेवढं होईल तेवढं मतदारांशी भेटणं, त्यांच्या भेटीगाठी करणं, एकंदरीत सभा होत्या, बैठका होत्या आणि काही ठिकाणी तर बाईक रॅली आहेत. उद्धव ठाकरे स्वतः आज अमोल कीर्तीकर यांच्या साठी प्रचारात बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर भूषण पाटील हे उत्तर मुंबईचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मुकुल वासनिक असतील, घोसाळकर असतील, आणखीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेही या बाईक रॅलीत समाविष्ट झाले होते. आज प्रचार संपलाय. एकंदरीत आजपासूनच खऱ्या अर्थाने उमेदवारांचा जो छुपा प्रचार आहे, गुप्त बैठका असतील, काही लोकांची, मतदारांची ज्या भेटीगाठी होतील त्या आजपासून सुरू होतील. एकंदरीत लोकांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करणं म्हणजे आपल्याला वोटिंग करणं, मतदान करणं हाच त्यांचा एक भाग असेल. त्या पद्धतीने आजपासून ते सुरुवात करतील. जगदीश, मात्र महेंद्र, या मतदारसंघात सुरुवातीपासूनच पियुष गोयल यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती. काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवार ठरत नव्हता. अखेरच्या टप्प्यामध्ये भूषण पाटील यांना उमेदवारी दिली गेली. भूषण पाटील यांनी त्यानंतर पियुष गोयल यांच्यासमोर काही आव्हान उभं केले काय? प्रचारामध्ये काय दिसलं? पियुष गोयल यांचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. कारण पियुष गोयल यांची उमेदवारी थोडी उशीर झाल्यामुळे त्यांना प्रचारही करण्यास थोडा वेळ मिळाला नाही. आणि त्या एकंदरीत पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासाठी काही गुजराती जे विभाग आहेत, एरिया आहेत, त्या मतदारसंघातून इथे पूर्वीचे जे आमदार खासदार राहिलेले आहेत गोपाळ शेट्टी यांचा जो मतदारसंघ होता आणि त्यामागे जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथला पियुष गोयल यांचा जो पारड्याचे जड दिसतंय. त्यामुळे भूषण पाटील यांना तेवढा वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना थोडंसं पण ही जी लढाई आहे ती थोडीशी काटेकी होऊ शकते.
जी महेंद्र, तुम्ही असेच जोडले गेले राहा. जाऊया शुभम उमाळे यांच्याकडे. उत्तर मध्य मुंबईतील प्रचारासंदर्भात ते आपल्याला माहिती देतील. शुभम. अर्थातच बघायला गेलं तर इथे दोन महत्वाचे उमेदवार आहेत, वर्षा गायकवाड आणि त्यांच्या विरुद्ध आहेत उज्ज्वल निकम. उज्ज्वल निकम यांना अचानकपणे जे आहे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाकडनं एनडीएचे आणि महायुतीचे जे आहेत ते अधिकृत उमेदवार असणार आहेत. बघायला गेलं तर उज्ज्वल निकम यांचा इतिहास जो आहे तो खूप दांडगा आहे आणि त्याच अनुषंगाने तेच निवडून येणार असं एक चित्र जे आहे संपूर्ण मुंबई, उत्तर मुंबईमध्ये जे आहे दिसून येतं. पण त्यांच्या विरुद्ध वर्षा गायकवाड आहेत, ज्यांचा राजकीय इतिहास खूप मोठा आहे आणि त्यांचे वडील देखील खासदार होते. त्यामुळे आणि त्या काँग्रेस पक्षातून, महाविकास आघाडीतून इंडियाच्या अधिकृत उमेदवार आहेत. ही लढत जी आहे एकदम काटेकी होणार आहे असं दिसून येत आहे, कारण की एकीकडे उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी असलेली भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि दुसरीकडे वर्षा गायकवाड ज्या आधीपासून पॉलिटिकल याच्यामधले आहेत, पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधले आहेत. उज्ज्वल निकम खरं बघायला गेलं तर हे एक खूप मोठे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक केसेस लढलेले आहेत. पण त्याच मुद्द्यांवर घेऊन सगळ्यांनी जे आहे उज्ज्वल निकम यांना पॉइंट आउट केलं होतं. 26/11चा हल्ला असो किंवा जुने कुठले बॉम्बस्फोट असतील, तोच त्यांनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात मुद्दा ठेवला होता. पण उज्ज्वल निकम ही प्रचार करायला कुठे कमी नाही पडलेत. भारतीय जनता पक्षाच्या सोबत आणि उज्ज्वल निकम यांनी जे आहे मोठ्या प्रमाणात जो आहे प्रचार केलेला होता. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ते प्रचार करायचे आहेत. आणि आजच जे आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आहे ते सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी येऊन गेले होते. आणि वर्षा गायकवाड यांनी सुद्धा प्रचारांचा धडाका लावलेला होता. त्या सातत्याने त्यांच्या निवासस्थानी इथनं निघून जे आहेत प्रत्येक ठिकाणी जात होत्या. धारावी आणि कुर्ला या भागामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं दिसून आलं. जगदीश जी, मात्र उत्तर मध्य मुंबईमध्ये शुभम खऱ्या अर्थानं आपण बघितलं जातीपातीचं राजकारण खास करून दिसलेलं आहे. खास करून मुस्लिम समाजाची मतं ही निर्णायक ठरणार असं दिसतंय. प्रचारामध्ये काय दिसलं? अर्थातच समजा बघून आलं तर तिकडचे जे आमदार आहेत आशिष शेलार, त्यांचा कुठेतरी मोठा इम्पॅक्ट आहे आणि त्यामुळे मुस्लिम मतं जी आहेत ते वळवण्यासाठी देखील खूप मोठा इम्पॅक्ट दिसून येणार आहे. आणि सोबतच आशिष शेलार यांचा जो कामांचा ओघ आहे त्यांच्या मतदारसंघांमध्ये, त्यामुळेच उज्ज्वल निकम यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा दिसून येणार आहे. पण वर्षा गायकवाड यांनी तोच मुद्दा धरलेला आहे. मुस्लिम मतं असतील किंवा इतर जी मतं असतील त्यांचा कुठेतरी त्यांच्या दिशेने कल जास्त दिसून येत आहे. पण नेमकं मतदार राजा काय करणार हे दिसून येणार आणि 4 जून रोजी ठरेल की नेमका तिकडचा खासदार कोण आहे. जी शुभम, तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत महेंद्र जोईल आहेत. महेंद्र, वायव्य मुंबईत काय दिसतंय प्रचारामध्ये? काय महत्वाचे मुद्दे दिसत आहेत? महेंद्र, आवाज पोहोचतोय? जगदीश शक्ती, आपला आवाज येतोय. वायव्य मुंबईमध्ये प्रचारामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते होते? जगदीश, प्रचाराचे महत्वाचे मुद्दे म्हणजे पाहायला गेलं तर इथली जी लढाई आहे ती एकंदरीत शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक किंवा जे मुलगा विरुद्ध वडील अशी ही एकंदरीत लढत आहे. कारण अमोल कीर्तीकर यांचे वडील हे शिंदे गटात असल्यामुळे आणि रवींद्र वायकर हे पूर्वीचे शिवसैनिक आणि आता शिंदे गटात गेल्यामुळे ही एकंदरीत लढाई ही शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी पाहायला मिळते. आता आज या घडीला वायकर यांनी थोडा उशीर त्यांना मिळाला उमेदवारी जाहीर झाल्यावर, पण त्यांनी बऱ्याच प्रमाणात जे मतदारांशी पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि आता इथले जे शिवसैनिक आहेत ते वायकरांसोबत जे होते ते वायकरांना सोडून निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच राहिले. आणि हा जो मुद्दा आहे तो इथे प्रभाव पडणार आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकर यांचं पारड इथे जड दिसतंय. जेव्हा प्रचार दौरे चालू होते, प्रचार सभा चालू होत्या, त्या दरम्यान जेव्हा वायकरांच्या कोणत्याही कार्यालयाबाहेर, निवडणूक कार्यालयाबाहेर जात असताना जे अमोल कीर्तीकर यांचे कार्यकर्ते होते ते गद्दार किंवा वायकरांना डिवचण्याचाही प्रयत्न करत होते. त्यामुळे वायकर हे शिंदे गटात गेल्यानंतर त्या काही लोकांना, स्थानिक जिथे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना हे फावलं नाही, त्यांना आवडलं नाही. त्यामुळे अजूनही यामुळे अमोल कीर्तीकर हे ते यांचं पारडं जड आहे आणि रवींद्र वायकर यांना ही निवडणूक जड जाऊ शकते. जगदीश जी, महेंद्र, तुम्ही असेच जोडले गेला. शुभम, तुमच्या ज्या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी जी लढत होतीये, या ठिकाणी बाकी तर मुद्दे महत्वाचे आहेतच, मात्र
या ठिकाणी जातीपातीचं राजकारण आणि मुस्लिम समाज यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. धारावी फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा आहे. धारावी फॅक्टरमध्ये धारावीकरांना तिथून बाहेर जायचं नाही, मात्र हाच मुद्दा विरोधकांनी सुद्धा उचलून धरला होता. याचा काही इम्पॅक्ट प्रचारामध्ये दिसला का? जगदीशजी, एक अशी गोष्ट की धारावी जे आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये येतात, जिकडचे अधिकृत उमेदवार आहेत राहुल शेवाळे आणि अनिल देसाई. त्यामुळे राहुल शेवाळे हे जे तिकडचे मागील 2 टर्मचे खासदार आहेत ते आता पुन्हा निवडून येणार अशा चर्चा होता. हॅट्रिक ते मारणार. पण अनिल देसाई यांनी तोच मुद्दा उचलून धरलेला आहे धारावीचा, की अदानी विरुद्ध किंवा जे काही भाजपकडनं आणि सोबतच ज्या काही गोष्टी समोर आल्या होत्या तोच त्यांनी मुद्दा अनिल देसाई यांनी उचलला होता. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याच मुद्द्यांवर तोफ जी आहे ती पूर्णपणे घेतली होती राहुल शेवाळे यांच्या विरोधात. आणि एकूणच बघायला गेलं तर अनिल देसाई यांना त्या मतांचा फायदा होऊ शकतो, कारण की एकीकडे काँग्रेसची देखील मदत मिळत आहे आणि सोबतच शिवसेनेचा तो शिवसेनेचे खूप जुने जी मतं आहेत, जी उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे आणि राहुल शेवाळे यांना जात होती, ती आता अनिल देसाई यांना मिळतील. म्हणजेच अर्थातच मशाल चिन्हावर जातील अशा एक संभावना देखील व्यक्त केली जात आहे. जी नाही, मात्र बाजूलाच उत्तर मध्य मुंबई आहे किंवा संपूर्ण मुंबईमध्ये 6ही मतदारसंघामध्ये धारावी पॅटर्न किंवा धारावीचा हा मुद्दा आहे, हा किती परिणामकारक असेल? अर्थातच बघायला गेलं धारावी हा एक खूप मोठा आणि गंभीर विषय आहे मुंबईतला. त्याला भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने हाताळलेला आहे ते कुठेतरी महाविकास आघाडीला आणि सोबतच इंडिया आघाडीला जे आहे पटत नाही असं दिसून येत आहे. पण तळागाळात समजा जाऊन बघितलं तर मग तो पॅटर्न जो आहे तो चांगला आहे आणि निर्णायक आहे असंच धारावीकरांचं एकंदरीत मत आहे. जगदीश जी, शुभम, तुम्ही असेच जोडले गेले राहा. धुळ्यातून आपल्यासोबत तुषार परदेशी जोडलेले आहेत. तुषारजी, धुळ्यामध्ये काय स्थिती होती? प्रचारामध्ये नेमके महत्वाचे कोणकोणते मुद्दे होते? प्रचारात तुम्हाला काय काय दिसलं? नक्कीच धुळे लोकसभा मतदारसंघामधील विद्यमान खासदार यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हे मोदी सरकारकडून तिकीट दिलं गेलं. त्यामुळे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर धुळेकर नागरिक या खासदार सुभाष भामरे याच्या विरुद्ध देखील नाराजी होती, परंतु तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. परंतु मुद्दे तेच त्यांनी प्रत्यक्ष ठेवलेले आहे की आम्ही रेल्वे केले, परंतु रेल्वेचं आजपर्यंत कुठलंही काम सुरू झालं नाही. धुळे आपलं मनमाड इंदोर रेल्वे मार्ग होता त्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. 1 दिवसाआड पाण्याची त्यांनी आश्वासन दिलं होतं नागरिकांना. ते आज धुळे महानगरपालिका म्हणजे त्यांची एक आधी सत्ता आहे भाजपाची, परंतु तरी देखील सुद्धा आज 1 दिवसाआड धुळेकरांना पाणी दे म्हणजे एकही आश्वासन त्या पूर्ण करू शकत नसल्यामुळे त्यांनी म्हणजे नागरिकांपुढे त्यांनी रोष देखील व्यक्त केला गेला. परंतु नागरिकांचं फायदा असं म्हणणं आहे की आम्ही वरती बघून देखील खासदार खाली यांनी देखील कामं केले नाही, परंतु वरती मोदी सरकारला पुन्हा एकदा आम्ही निवडून आणू. असेल तरी एखादं पाहिलं तर विरोधकांनी देखील पिकांची भरमार केला होता की आश्वासन हे पूर्ण करत नाही, फक्त आश्वासनवरचे आश्वासन हे दिले गेले. प्रचाराचे मुद्दे कोणतेही बदलले गेलेले नाही. जे आधीचे मुद्दे होते ते ह्यावेळी वेळेस देखील प्रचाराला त्यांनी घेण्यात आलेले होते. जी, तुषारजी, मला तुम्हाला इथला वंचितचा फॅक्टर कसा काम करणार ते सुद्धा विचारायचं आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येतोच. आपल्यासोबत प्रशांत सागवेकर सुद्धा जोडलेले आहेत. प्रशांतजी, ठाणे आणि कल्याणबद्दल तुमच्याकडून मला माहिती हवी आहे. ठाण्यामध्ये खरं तर या दोनही मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ठाण्यामध्ये प्रचारादरम्यान काय महत्वाचे मुद्दे होते? कशा प्रकारे प्रचार सुरू होता? कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर प्रचार सुरू होता? जगदीश, ठाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाच्या गोष्ट जर आपण विचार केला जी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. ठाण्यामध्ये जी लढत आहे ती नरेश म्हस्के एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राजन विचारे यांच्यामध्ये ही खास लढत आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचीच अशा पद्धतीची निवडणूक आपल्याला ही म्हणता येऊ शकेल. जी, प्रशांतजी, मला कल्याणबद्दलही तुम्हाला विचारायचं आहे. मी तुमच्याकडे येतोच, तुम्ही असेच जोडले गेले राहा. पुन्हा एकदा जाऊया तुषार यांच्याकडे. तुषारजी, धुळ्यामध्ये थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे, मात्र वंचित फॅक्टर या ठिकाणी किती काम करू शकतो? वंचित फॅक्टर प्रचारामध्ये कुठे दिसला का? कसा दिसला? नेमकं जसा 2 आठवडे आता होऊन गेलेल्या प्रचाराला वंचितचा अर्ज हा बाद करण्यात आला. वंचित कडून इथं IPS अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली गेली होती, परंतु छाननी अंती त्यांचा अर्ज हा बाद केला गेला. त्यानंतर वंचित या ठिकाणी प्रचारामध्ये कुठेही सक्रिय झालेला दिसला नाही. त्यांना विचारणा केली असते तरी त्यांनी सांगितलं की वरून आम्हाला आदेश आलेले की अजून तुम्ही सक्रिय होऊ नका. परंतु एकीच साईड आपण पाहिलं की काँग्रेसला देखील काही ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला, परंतु धुळ्यामध्ये वंचित कडून आजपर्यंत कुठलाही पाठिंबा दिला गेला नाही. म्हणून वंचित वोटिंग हे एक तर काँग्रेसलाच पडणार, कारण ते भाजपला पडणार नाही. एकंदरीत रोज त्यांनी व्यक्त पण स्थानिक मुद्द्यावरती त्यांनी घेतलं
तर ते काँग्रेस सोबत राहतील. मात्र वंचितकडून काही छुपा या ठिकाणी प्रचार केला गेला आहे का, हे काय दिसलं का तिथे? नाही, अजूनपर्यंत तो छुपा त्यांनी प्रचार असा केलेला नाही. परंतु या ठिकाणी कोणताही म्हणजे प्रचार रॅली असतील जी. किंवा कोणत्याही अशा सभा असतील त्या ठिकाणी देखील त्यांनी हजेरी लावलेली नाही. म्हणून जी. त्या तटस्थ भूमिका यांनी लोकांसमोर दाखवली. परंतु ज्यावेळेस मतदान प्रक्रिया पार पडेल त्यावेळेस नक्कीच त्या काँग्रेसला साथ देतील अशी देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे. जी, तर आपल्यासोबत हे सर्व प्रतिनिधी जोडलेले होते. मुंबईतून आपल्यासोबत शुभम उमाळे जोडलेले होते, त्यानंतर महेंद्र जोईल आणि नाशिकमधून किरण गोटूर, प्रशांत सागवेकर सुद्धा आपल्यासोबत ठाणे कल्याण इथून जोडले गेले होते आणि तुषार परदेशी या सर्व प्रतिनिधींचं धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर 5व्या टप्प्यातील मतदान हे 20 तारखेला होणार आहे. प्रचार आज तोफा थंडावलेले आहेत. दिवसभर अनेकांनी, सर्वच पक्षीय नेत्यांनी जोरदार प्रचार केला. मुंबई आणि परिसरात सुद्धा जोरदार प्रचार बघायला मिळाला. सर्वत्र रॅली काढली गेली. प्रचार फेरीच्या माध्यमातून प्रचार सभा घेत जोरदार प्रचार हा केला गेला. तर राज्यातील शेवटचा हा 5वा टप्पा आणि या 5व्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्यात. सर्व पक्षीय नेत्यांनी जोरदार प्रचार केला.